पावसासाठी देवाला साकडं घालण्याची परंपरा लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील रामालिंगेश्वर मंदिरात विशेष पूजा। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू सतत पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील उरलेली पेरणी अडथळा निर्माण। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ जनजीवन विस्कळीत। उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे थिटेवाडी पाणवठा ओव्हरफ्लो पाणवठ्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला पंचगंगेची पाणी पातळी 27 फूट 8 इंचांवर तर अद्याप 33 बंधारे पाण्याखाली। साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरू असल्याने पडलं झाड। नंदुरबारमध्ये शहादा शहरात मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं। मराठवाड्यात 1 ते 5 जुलै दरम्यान वादळी पावसाचा इशारा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। 4 ते 10 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार। चांदोली तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 1000 मिलीमीटर पावसाचा टप्पा पार 24 तासात 49 मिलीमीटर पावसाची नोंद। साताऱ्यातील कोयना धरण जवळपास 50% भरलं वीज निर्मितीसह सिंचन पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली कोयना धरणात 80 मिलीमीटर पावसाची नोंद। कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यात हरवलेला आहे तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पुण्यात जूनमध्ये जोरदार पावसाची हजेरी जूनमध्ये 263 मिलीमीटर पावसाची नोंद। रत्नागिरीत किनारपट्टी भागामध्ये वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसतायत तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राज्यात सरासरीच्या 93.6% पाऊस पूर्व विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी कृषी विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 73,31,000 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण। टोमॅटोच्या दरात मोठी घट किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये किलो भाव। संगमनेरमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड 3 ते 4 युरिया गोणींची मागणी असताना प्रत्येकी एकच गोणी युरियाचं वाटप शेतकऱ्यांमध्ये संताप। बीडच्या परळीत शेत जमिनीला रस्ता देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये 7 दिवसात पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आमदार अब्दुल सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। वाशिम जिल्ह्यात केवळ 38.68% क्षेत्रावर पेरण्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी असल्यानं पेरण्या रखडल्यात आतापर्यंत सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण। सोलापुरातील 12 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द एकावर दुकानात खत विक्रीमध्ये तफावत आढळल्यानं कारवाई तक्रार जणांवर अभिलेख पूर्ण नसल्यानं खरतर कारवाई करण्यात आली। वाशिममध्ये सिंचन विहीर योजनेतून अनेक लाभार्थ्यांचं विहिरीचं खोदकाम आणि बांधकाम पूर्ण तर मात्र योजनेचा अद्याप लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अनुदानाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीत शेतकऱ्याकडून शेतात ड्रोननं फवारणी 4 एकरातील फवारणी अवघ्या काही मिनिटात पूर्ण। साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांचा गैरफायदा घेत आर्थिक लूट थांबवण्यासाठी शिर्डीचं प्रशासन एकवटलंय प्रशासनाकडून पूजा साहित्याचे दर निश्चित। 150 वेळा चेन खेचली मध्य रेल्वे कोलमडली रेल्वेची साखळी ओढण्याचे प्रकार 53% वाढले विनाकारण साखळी खेचण्याच्या प्रकारामुळे मध्य रेल्वे हैराण। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट गेल्या 24 तासात 6 जणांना कोरोनाची लागण रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94%वर। मुसळधार पावसासोबत तापाचाही जोर वाढलाय डेंग्यू मलेरियासह टायफॉइडच्या रुग्णसंख्येत वाढ। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान जागेचा चेहरा मोहरा बदलणार वंदे भारत ट्रेनसाठी तयार होणार डेपो पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांची माहिती। उद्यापासून वाहनं महाग तर 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर इतर इंधनावरील वाहनांसाठी 1% कर आकारणी।
नाशिकमधील 3 मुलांचं मृत्यू प्रकरण. बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात आढळले होते मृतदेह. तिन्ही मुलं पोहण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज. बांधकाम व्यावसायिकावर अखेर गुन्हा दाखल. तर आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडारा तालुक्यातील माटोरा गावातील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध. ग्रामस्थांनी वीज बिल जाळून केला निषेध. वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं राबवलं कर्करोगाचं आरोग्य शिबिर. आतापर्यंत 300च्या वर महिला रुग्णांची तपासणी. कुडाळ तालुक्यात भर पावसाळ्यात सुरंगीच्या झाडांना बहर आला. बिगर मोसमात बहर आल्यानं आश्चर्य व्यक्त. धाराशिवमध्ये मराठी भाषा प्रेमी आणि नागरिकांचा जल्लोष. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानं नागरिकांमध्ये एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वाहतुकीला फटका. हातखंबा गावाजवळ वाहतूक कोंडी. गोंदियात वाळू घाटावर कामात गोंधळ. घाटावर दरपत्रक नाही तर वाळूची प्रमाणाहून अधिक वाळूची वाहतूक. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. गडचिरोलीत बांधकाम विभागाच्या वतीनं पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट. दुरुस्तीची गरज असलेल्या पुलांचा प्रस्ताव जुलै 2025च्या अर्थसंकल्पीय तरतुदीत सादर केले जाणार. यवतमाळमध्ये मारेगाव येथे व्यापारी संघटनेच्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. 21% करवाढीच्या निषेधार्थ बैठक. मारेगाव नगरपंचायतच्या 21% करवाढी विरोधात सर्वपक्षीय बैठक. पुणे पालिकेतील अनेक प्लॉट धारकांना पूर्ण कर्ज भरल्यानंतरही सवलत नाही. प्लॉट धारकांचं संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीनं सवलत मिळण्याचं निवेदन. महावितरणचा राज्यातील 3 कोटी ग्राहकांना शॉक. डिमांड चार्जमध्ये 51 रुपये, एनर्जी चार्जमध्ये 32 पैसे तर इलेक्ट्रिसिटी ड्युटीमध्ये ₹1.52 वाढ. उद्यापासून नियम लागू. गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतींवरील पुस्तकालय साकारण्यात येणार. यासाठी 50,000 पुस्तकं उपलब्ध. मुख्यमंत्र्यांची संकल्पना. अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा 25 पर्यटकांवर हल्ला. पोळ्यांचे स्थलांतरण केल्यानंतरही पुन्हा हल्ला. तर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. 20 फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज हायकोर्टात सुनावणी. राज्य सरकारला आज भूमिका स्पष्ट करावी लागणार. काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. दिशा प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्ह्यात पोलीस स्टेशन हद्दीत पार पडल्या स्पर्धा परीक्षा. उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना मिळणार IAS IPS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन. नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद. कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय. 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद. 120 निवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. आज महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीतील मनपाच्या हद्दीपर्यंत कारवाई करणार. पुण्यात चक्क इराण देशाचे झेंडे. पुण्यातील लोणी स्टेशन परिसरातील हा प्रकार आहे. अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार. कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या उपस्थितीत मॉक ड्रिल. विमानात तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याच्या प्रसंगाचं मॉक ड्रिल. सांगली चांदोली अभयारण्य परिसरात 7,000 बियांचं रोपण. आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम. सुट्टीत विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांचं रोपण. परभणीत अनाथ आणि एकल पालक अशा 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप. HSRC संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत. धाराशिवमध्ये भाग्यश्री हॉटेलवर तुफान हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. सिंधुदुर्गच्या डोडा मार्ग रस्त्यावर 2 ST बसमध्ये धडक. अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी. नाशिकच्या चांदोरी गावात ट्रकनं चिमुरड्याला चिरडल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सायकलवरून शाळेत जाताना विद्यार्थिनीला मागून भरधाव ट्रकची धडक. ट्रक चालक फरार. संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. कांदिवली पश्चिमेतील KES शाळेला बॉम्बची धमकी. धमकीनंतर कांदिवली पोलिसांचं पथक शाळेत दाखल. धुळे शहरातील रस्त्यांवर जनावरांचा मुक्त संचार. जनावरांमुळे दुचाकीच्या अपघातात वाढ. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पालिकेकडे मागणी. नंदुरबारमध्ये नवापूर शहरात मुख्य बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग. लाखो रुपयांचा माल जळून राख. साताऱ्यातील शाहूनगर परिसरात पुन्हा बिबट्याचा बंगल्यात घुसून श्वानावर हल्ला.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित. सांगलीच्या मिरजेत श्वानाचा बैलावर हल्ला. भर रस्त्यात बैलाच्या मानेवर हल्ला. बैल गंभीर जखमी तर हल्ल्यानंतर श्वान मालक घटनास्थळावरून फरार. नागपुरात दुचाकी चालकाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी. अमरावतीतील पोलीस हत्या प्रकरणी भावानं उधार घेतलेले 70,000 रुपये बेतले जीवावर. वादात भावाकडून अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक. कोल्हापुरात रेल्वेच्या डब्यात ऑफिसच्या रागातून तोडफोड. तिरुपती एक्सप्रेस मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रताप. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरात 4 चाकीतून 20 लाख रुपये लंपास. गाडीतून उतरल्यानंतर गाडी लॉक न करणं चालकाला भोवले. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. मुलाचा 5 लाख रुपये देऊन अल्पवयीन मुलीशी लग्नाचा डाव उधळला. सोलापुरात वकिलाच्या घरातून चोरी करणाऱ्या चोराला अटक. चोराकडून 6,34,000 रुपयांचे दागिने जप्त. भंडारा सराईत दुचाकी चोरट्यांना पकडला. आरोपींकडून 10 दुचाकी आणि 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कराडच्या पाटण तालुक्यात वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी चोरी. 8.5 तोळे सोनं आणि 20,000 रुपये रोख रक्कम लंपास. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकल वेस्टेज मधून ड्रग्ज तस्करी प्रकरण. मायलॉन कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये बेकायदेशीर विक्री होत असलेले दारूचे 30 बॉक्स जप्त. 1,50,672 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. कोल्हापुरातील शिरोळ नगर परिषद कोट्यवधींचा घोटाळा उघड. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागात गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचार. दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा माजी उपसरपंचांचा इशारा. चंद्रपूर शहरात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. गडचिरोलीत दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळी ताब्यात. टोळीतील सर्वजण अल्पवय. परभणीत रेल्वे स्थानकातून दुचाकी लंपास. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कर्नाटकमध्ये बँकेच्या मॅनेजरनंच चोरलं 53 कोटींचं सोनं. या प्रकरणात पोलिसांनी 3 व्यक्तींना केली अटक. परभणीत अवैध वाळू उपसा करणारे 2 ट्रॅक्टर जप्त. कारवाईत 9,80,000चा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्यांकडून कुटुंबावर हल्ला. तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून हल्ला. घरातील साहित्यांचीही तोडफोड केली आहे. एअर इंडियाच्या विमानात समस्या. टोकियोहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचं कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग. अभिनेता सुनील शेट्टी साईबाबांच्या चरणी. साईबाबा संस्थानचे वतीने शॉल साईंची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. परेश रावल यांची हेराफेरी 3 मध्ये एंट्री कन्फर्म. परेश रावल यांनी अक्षय कुमारला 11 लाख परत केले. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. 30 जून ते 18 जुलै दरम्यान पावसाळी अधिवेशन पार पडणार. विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. सत्ताधारी पक्षाचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली. कमॉन किल मी आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन. विरोधकांकडून पायऱ्यांवरती मी मराठीच्या टोप्या घालून जल्लोष. सरकारनं हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून जल्लोष साजरा. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय कटुता दूर होत असल्याचं चित्र. अंबादास दानवेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना घातली मी मराठी असा मजकूर असलेली टोपी. आदित्य ठाकरेंसोबतही बावनकुळेंचा मनमोकळेपणाने संवाद. विधान भवनाबाहेर कोळी महिलांचं आंदोलन. JNPT येथील विस्थापितांचं आंदोलन. 256 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची चिन्ह. निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का याकडे लक्ष. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं विधानसभा अध्यक्षांचं स्वागत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी केलं मुख्यमंत्र्यांचं स्वागत.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटींची तरतूद. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद. विरोधकांचा मराठीचा नसून महापालिकेचा आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या आजच्या पायऱ्यावरच्या आंदोलनावर टीकास्त्र डागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत. शिवसैनिकांसाठी एकत्र येऊन दाखवा, गजानन कीर्तीकरांचं ठाकरे बंधूंना आव्हान. अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब, चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, रामदास आठवले यांची मागणी. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा. जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी दूर ठेवल्यानं नाराजी. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळला. पुणे सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा. ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सखल ख्रिश्चन समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं मनसेचा नागपुरात जल्लोष. ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. प्रदेश अध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्ज दाखल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज खरं दाखल केला. आता राज्य सरकारनं आदेश रद्द केलाय, त्यामुळे ठाकरे बंधूंनाच मोर्चा काढण्याची गरज नाही. ठाकरे बंधूंना रामदास आठवलेंचा सल्ला. मराठीचा की महानगरपालिकेचा? भाजप नेते परिणव फुकेंचा ठाकरे बंधूंना सवाल. निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्याकरिता यांचं प्रेम जागृत होतं, परिणव फुकेंचा टोला. विधिमंडळ परिसरात शिवसेना ठाकरेंची शिवसेना आमने सामने. अनिल परब, संजय शिरसाट यांचा एकत्र लिफ्टनं प्रवास. अनिल परब, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यात गप्पा रंगल्या. विधान परिषदेत उद्धव ठाकरे उपस्थित. विधान परिषदेत अमित घोरके, इंद्रिस नाईकवडे, सुनील शिंदे, प्रज्ञा सातव आणि कृपाल तुमाणे यांची खरं तर तालिका सभापती निवड करण्यात आली. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद उफाळलाय. शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी दिला सदस्यपदाचा राजीनामा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. अजय चौधरी, अनंत बाळानर नार्वेकरांच्या भेटीला. ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष कार्यालय देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकलच्या वेस्टेजपासून ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपींची पोलीस आयुक्तालयात चौकशी. कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना महागड्या गाड्या दिल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंचा 5 जुलैला विजयी मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषणा. विजय मराठी माणसाचा. मेळाव्याला राजकीय पक्षाचं स्वरूप नसेल, राज ठाकरेंकडून स्पष्ट. जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला. मातृभाषेचे प्रेम पक्षापलीकडे असायला हवं. मोर्चात शिंदे, अजित पवारांचे नेतेही सहभागी होणार होते. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. हिंदी सक्तीवरील GR रद्द केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव. मुंबईत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नाशिकमध्ये राजगड कार्यालयाबाहेर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष. मुंबईत दादरमध्ये आज भाजपाची मॅरेथॉन बैठक. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीचं मार्गदर्शन करणार आहेत. डोंबिवलीच्या अर्धवट असलेल्या ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या कामासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्रित आंदोलन. प्रतिकात्मक रॉकेटची पूजा करत अर्धवट पुलावरून खेळण्यातील विमानं उडवली. अनोखं आंदोलन करत सत्ताधाऱ्यांची उडवली केली. 11वी प्रवेशाची यादी आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर लागली आणि आता हिंदी सक्ती GR मागे घेतला. कालचा विजय हा मोठा आहे. हिंदीच्या सक्ती समोर आमची शक्ती मोठी दिसली. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपात करणार पक्षप्रवेश. आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये जाणार. खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस. अमित शहांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा. सुप्रिया सुळे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेकडून जल्लोष. नाशिकच्या राजगड कार्यालयात होईल विजयी जल्लोष साजरा.
ठाकरेंच्या शिवसेनेचा विजयी मोर्चा किंवा सभेबाबत चर्चा करणार ठाकरेंचे नेते मनसे नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आमदार किशोर जोरगेवार आणि कीर्तिकुमार भांगाडी यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पाटोदा गावाचा डंका थेट दिल्लीपर्यंत. पंतप्रधानांकडून मन की बात कार्यक्रमात गावाचं कौतुक. ठाकरे बंधूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढावा, त्यांचं स्वागत करू. सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. इंग्रजी सक्तीची होऊ नये यासाठी कोणी आंदोलन करणार, मुनगंटीवारांचा सवाल. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक. मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.